हाऊ टू डू लिनियर सर्च इन ॲरे. सो आपण एक ॲरे घेतलाय ज्यात आपण एलिमेंट ठेवले आहेत 10, 25, 30, 45 आणि 50 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, हा 30 एलिमेंट कोणत्या इंडेक्सवर आहे. सो आपण इंडेक्स इनिशियलाइज केलाय -1 पासून. का ते सांगतो थोड्या वेळात. त्यानंतर आपण एक फॉर लूप चालवणार आहे जो जाणार आहे ॲरे डॉट लेंथ पर्यंत, अख्खी लेंथ पर्यंत. आणि त्यात आपण काय चेक करणार, ॲरे ऑफ इंडेक्स इक्वल्स टू टार्गेट. सो आपण आय हा आपला शिफ्ट करत जाणार आणि कम्पेअर करणार वेदर आपला आय जो आहे तो टार्गेट सोबत मॅच झालाय की नाही. जर झाला तर इंडेक्समध्ये आपण स्टोअर करणार आयची व्हॅल्यू आणि लास्टली त्याला प्रिंट करणार इंडेक्समध्ये. आणि जर आपला इंडेक्स -1च असला तर काय होणार, तो एलिमेंट त्या ॲरेमध्ये एक्झिस्टच नाही करत. चला या फॉर लूपला इन डिटेल समजूया. आपल्याकडे ॲरे आहे 10, 25, 30, 45 आणि 50. सो आपला आय इनिशियलाइज होणार 0th इंडेक्स पासून. सो आपला आय असणार 10. हा 10 कम्पेअर होणार आपल्या टार्गेट व्हॅल्यू सोबत जी की आहे 30. इज दिस ट्रू? नाही. नंतर आपला आय इथून शिफ्ट होऊन जाणार इथे. नंतर तो कम्पेअर करणार 25 इक्वल्स टू 30. नो. नंतर आपला आय जाणार या इंडेक्सवर म्हणजेच 3rd इंडेक्सवर. सो तो तिथे जाऊन कम्पेअर करणार ॲरे इंडेक्स ऑफ आय आणि आपली टार्गेट व्हॅल्यू सेम आहे का, तर येस. इंडेक्स 2 वर आपली व्हॅल्यू मॅच झाली आहे. तो तेच इथे लिहिलं आहे स्टेप 1 मध्ये 0 इंडेक्सवर 10. सो मॅच नाही झालंय. स्टेप 2 इंडेक्स 1 वर 25. सो मॅच नाही झालाय. इंडेक्स 2 वर 30 म्हणजेच आपला टार्गेट व्हॅल्यू फाइंड झालाय. कोणत्या इंडेक्सवर? 2 वर. सो आपण प्रिंट करणार एलिमेंट फाउंड ॲट इंडेक्स 2. गॉट इट.